महापौर पदाची निवड झाली। एकाच नाव समोर आलं की ज्याचा कोणी विचार केला नव्हता। अखेर शिंदे गटाचा डाव फसला। मुंबई महापालिकेमध्ये भाजपाची गुप्त युती झाली। अखेर महापौर कोण होणार त्याचं नाव देखील फायनल झालं। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा प्रचंड विजय झाला, पण हा महापौर कोणाचा होणार यावरून पेच सुरू होते। पहिला डाव टाकला होता शिंदेंनी। निकालानंतर काही तासांमध्ये एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये पाठवलं, पण इकडे मुख्यमंत्री स्वित्झर्लंडमध्ये होते। सगळ्यांना वाटत होतं आता उपमुख्यमंत्री शिंदेंच्या अनुपस्थितीमध्ये सगळा गेम बदलला, पण अचानक एक फोन स्वित्झर्लंडला केला आणि या फोनने सगळं चित्रच पलटलं। मुंबईचा खरा धक्का म्हणजेच की मुंबईला खरा धक्का आज बसला। आज दुपारी जे काही घडलं याचा कोणी विचार केला नव्हता। एक अशी गुप्त युती समोर आली की ज्यामुळे मुंबईचं राजकारणच बदललं। खरं तर आज जे घडलं, आज दिवसभरामध्ये जे घडलं ते कालपेक्षा अगदी वेगळं होतं। काल परिस्थिती वेगळी होती, पण स्वित्झर्लंडला गेलेल्या एका फोनमुळे सगळं वातावरणच बदललं। सगळ्यांना वाटत होतं भाजपाकडे बहुमत आहे। शिंदेंनी आपले उमेदवार हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेत। भाजपाला शिंदेच्या शिवसेनेपैकी पर्याय नाही। शिंदेंची मदत घ्यावीच लागणार, त्यामुळे शिंदेच्या शब्दाला वजन येणार। शिंदे जे म्हणतील तेच भाजपाला ऐकावं लागणार। पण अचानक एक अशी गुप्त युती झाली। एका अशा गुप्त युतीची बातमी समोर आली की ज्यामुळे शिंदे गटाचा हॉटेल डाव आता उलटणार। एक अशी गुप्त युती की ज्याचं स्वप्नामध्ये देखील कोणी विचार केला नव्हता। आज सकाळपासूनच अशा भीषण घडामोडी घडत होत्या ज्या कुठल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाल्या नाही, ज्या टीव्हीला देखील आल्या नाही, कारण की या गोष्टी पडद्यामागे अगदी गुप्तपणे घडत होत्या। आजचा दिवस हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यात मोठा धक्का देणारा दिवस ठरला, कारण की सगळी गणितं बदलली। भाजपची गुप्त युती आता कोणासोबत होणार या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी एक वाक्य वापरलं, ज्यामुळे सगळ्या राजकारणाचा गेमच पलटला, ज्यामुळे आता शिंदेंचा डाव फसणार। मग मुंबईमध्ये महापालिकेत भाजपची गुप्त युती कोणासोबत होणार आहे, ही गुप्त युती झाल्यानंतर कोणत्या पक्षाचा महापौर होणार, कोणाचं नाव समोर आलं, शिंदेचा डाव कशा पद्धतीने फसणार, एका फोनमुळे असं काय बिघडलं की ज्यामुळे संपूर्ण मुंबईला धक्का बसला। तर चला जाणूया आता सविस्तर अपडेट। तर बघा, आता मुंबई महापालिकेची निवडणूक संपूर्ण राज्यासहित देशाचं लक्ष म्हणजेच की या ठिकाणी लागलेलं आहे। अखेर आता त्याचा निकाल देखील लागलेला आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या युतीला बहुमत मिळालेलं आहे। निकाल लागताच प्रचंड गोंधळ देखील आपल्याला बघायला मिळाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आणि महापौर महायुतीचाच होणार अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली। सगळं नॉर्मल वाटत होतं। सर्वांना माहित होतं की भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण त्यांचा मित्र पक्ष म्हणजेच की शिंदेची शिवसेना याची मदत घेतल्याशिवाय त्यांना म्हणजेच की या ठिकाणी भाजपाला मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करता येणार नाही, हे सगळ्यांना माहित होतं। आणि म्हणूनच निकालानंतर अवघ्या काही तासातच यांचं या ठिकाणी चित्र बदलायला लागलं। पहिला डाव टाकला एकनाथ शिंदेंनी, ज्यामध्ये शिंदेंनी आपल्या विजेत्या उमेदवारांना हॉटेलमध्ये जाण्याचा आदेश दिला। सर्व 29 विजयी उमेदवार हॉटेलमध्ये जाऊन बसले होते। आता महाराष्ट्रात दुसऱ्या चर्चा रंगू लागल्या होत्या। आता शिंदे स्वतःचा महापौर करण्यासाठी दबाव टाकतायत अशी चर्चा देखील रंगली होती। तर काही लोकांना अडीच वर्षाचा सौदा होईल असं देखील वाटत होतं। 2.5 वर्षाचा शिंदेचा महापौर आणि 2.5 वर्षाचा भाजपाचा महापौर अशा प्रकारची चर्चा दुसरीकडे सुरू होती। पण तिसरी चर्चा अशी होती, ती अशी भयानक चर्चा होती की ज्यामध्ये भाजप आपला दबाव टाकून आपलाच महापौर 5 वर्षे ठेवणार अशी चर्चा देखील बघायला मिळत होती। पण निकाल लागल्यानंतर कोणालाही असं वाटलं नव्हतं की आज जे घडणार होतं त्याची म्हणजेच की कोणालाही या ठिकाणी शक्यता वाटत नव्हती। खरंच आज एक अशी घटना घडली जी गोष्ट कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली नाही, ती कुठल्या माईकवरती ऐकू आली नाही, पण मंत्रालयाच्या आसपास राजकीय वर्तुळामध्ये काही विशिष्ट फोन कॉल्समध्ये ही गोष्ट आता उघड होत आहे। 2 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं एक अदृश्य खलबलत या ठिकाणी म्हणजेच की खलबलत आता सुरू होत आहे। कोणी कोणाशी बोलत नव्हतं, कोण कोणाला काही सांगत नव्हतं, बाहेर कोणाला समजत नव्हतं, पण पडद्यामागे आज सगळ्या विचित्र हालचाली सुरू होत्या। जेव्हा एकनाथ शिंदेंनी
आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये नेलं होतं तेव्हा तिथल्या पत्रकारांनी विचारलं होतं तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये का आणलं, तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले त्यांना थोडं फ्रेश व्हायचंय, थोडं रिलॅक्स व्हायचंय म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी हॉटेलमध्ये घेऊन आलो आहात असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. सगळ्यांना माहीत होतं राजकारणामध्ये अशा गोष्टी अशा वेळेस केल्या जातात ज्यावेळेस भीती असते, ती भीती म्हणजेच की पडद्यामागे चाललेल्या गुप्त हालचालींची. आता ज्यामध्ये तुमच्या हातामध्ये खेळ कधी उलटा करू शकतात. म्हणजेच की आता सुरुवातीला लोकांना वाटत होतं शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत. काही म्हणत होते की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला मांडणार, काही म्हणत होते शिंदे स्वतःचा महापौर बसवण्यासाठी दबाव टाकत होते. पण हे सगळं चित्र बाहेरच होतं. खरा खेळ तर वेगळाच या ठिकाणी म्हणजेच की वेगळ्याच दिशेला सुरू होता. ही घटना निकाल लागल्यानंतर घडली होती. काल रात्रीपर्यंत सगळ्यांना वाटत होतं शिंदेंनी आपला डाव यशस्वी केला, हॉटेलचा डाव यशस्वी होणार, हॉटेलला जे उमेदवार गेलेले आहेत त्यांच्यावरूनच मुंबईचा महापौर कोण होणार हे सगळं ठरणार होतं. काल रात्री पर्यंतचं चित्र वेगळं होतं कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडमध्ये होते. सगळ्यांना वाटत होतं की आता सगळी सूत्र एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये आहेत. अनेकांना वाटत होतं आता शिंदेचा निर्णय घेणार आणि त्यांच्या शब्दावरती सगळं पुढचं ठरणार. राजकीय वर्तुळामध्ये ही भावना पसरत चालली होती. पण आजचा दिवस जेव्हा उजडला तेव्हा वातावरण बदलायला लागलं. सकाळपासून काहीतरी वेगळं जाणवत होतं. काल जे आक्रमक होते ते शांत झाले होते, काल जे ठाम दिसत होते ते आता मोजून बोलत होते, काल जे गप्प होते ते आजही गप्प राहिले. राजकारणामध्ये ही शांतता सगळ्यात धोकादायक मानली जात होती. आज दिवसभरामध्ये एक फोन कॉल सतत चर्चेमध्ये राहिला, जरी तो फोन कॉल कोणी ऐकला नव्हता. ही कथा म्हणजेच की ही कथा अशी होती की सकाळच्या सुमारास एका महत्त्वाच्या नेत्याचा फोन स्वित्झर्लंडमध्ये गेला. तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा फोन साधा सुद्धा नव्हता, हा फोन एक संदेश होता. हा संदेश असा होता की जर आज काहीच केलं नाही तर उद्या चित्र पूर्ण पलटू शकतं आणि या फोन नंतर असं काहीतरी बदललं की ज्यामुळे स्वित्झर्लंडमधून प्रतिसाद आला. तो प्रतिसाद काय होता हे कुणालाच माहीत नाही. पण त्यानंतर महाराष्ट्रातल्या हालचालींना वेग अचानक या ठिकाणी बदलला. म्हणजेच की जे लोक काल रात्रीपर्यंत निर्धास्त होते ते आज सकाळपासून अस्वस्थ दिसू लागले होते. जे लोक काल दबावामध्ये होते ते आज थोडेसे सावरलेले वाटू लागले होते. आजचा दिवस मुंबईच्या राजकारणामध्ये केवळ साधा दिवस नव्हता तर तो दशकातील सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरवणारा होता. आज सकाळपासून मंत्रालयाचा परिसर, मलबार हिलवरील पॉश बंगले या ठिकाणी अगदी राज्यभवनाच्या आसपासची जी काय म्हणजेच की लगबग आपल्याला या ठिकाणी म्हणजेच की काहीतरी अघटित घडणार असल्याचा संकेत या ठिकाणी देत होती. साधारणपणे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरती असतात तेव्हा प्रशासकीय पातळीवरती एक प्रकारची शांतता असते. पण आज चित्र पूर्णपणे वेगळंच होतं. आज सुट्टीचा दिवस असूनही म्हणजेच की या ठिकाणी रविवारचा दिवस या ठिकाणी सुट्टीचा असतो. मंत्रालयातील काही महत्त्वाचे कक्ष उघडे या ठिकाणी म्हणजेच की उघडे होते. काही खासगी सल्लागार आणि कायदे तज्ज्ञांच्या गाड्यांची ये-जा वाढलेली होती. ही हालचाल फार उघड नव्हती पण अत्यंत निर्णायक आणि गंभीर होती. खिडक्यांच्या पडद्याआड नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, कोणते कागदपत्र तपासले जात आहेत हे सांगायला कोणीही अधिकृत व्यक्ती तयार नव्हती. पण राजकीय वर्तुळामध्ये एक कुजबूज होती. शिंदेचा कालचा जो हॉटेल प्लॅन होता तो आता तितका सरळ आणि सोपा राहिलेला नाही. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापासून ते उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत सुरू असलेली ही धावपळ एका मोठ्या सत्ता संघर्षाची नोंद होती. शिंदेंनी आपल्या सर्व 29 नगरसेवकांना एकाच हॉटेलमध्ये एकत्र ठेवून जे संख्याबळाचे प्रदर्शन केलं होतं त्या म्हणजेच की केलेलं होतं त्याला छेद देणारी एक समांतर आणि गुप्त सिस्टीम आज मुंबईच्या रस्त्यांवरती सक्रिय झालेली होती. या संपूर्ण प्रकरणाला फोडणी देण्याचं काम केलं ते शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भूमिकेने. नेहमीप्रमाणे सकाळी 9च्या सुमारास जेव्हा संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र आणि डोळ्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्यांनी असे काही राजकीय बॉम्ब टाकले की ज्यामुळे युतीच्या गोटामध्ये म्हणजेच की गोटात विशेषतः शिंदे गटामध्ये या ठिकाणी म्हणजेच की प्रचंड खळबळ माजली. राऊत म्हणाले की म्हणजेच की संजय राऊत म्हणाले की पडद्यामागे जे काय शिस्त आहे ते लवकरच या ठिकाणी ताटामध्ये येईल. अजून कोणाकडे किती संख्याबळ आहे याचे पत्ते आम्ही पूर्णपणे उघड केलेले नाहीत. आम्ही फक्त वाट बघतोय त्यांच्या या विधान म्हणजेच की त्यांच्या या विधानाने पवारांना अक्षरशः म्हणजेच की धुमारे
डोळे फुटले. राजकीय विश्लेषक याचा अर्थ लावू लागले की भाजप शिंदेंना चेक देण्यासाठी आपल्या जुन्या मित्राचा म्हणजेच की ठाकरे गटाचा विचार तर करत नाही ना, की भाजप आणि ठाकरे गट यांच्यामध्ये एखादा गुप्त अंडरस्टँडिंग किंवा ढीलच झाली आहे का, असे देखील प्रश्न उपस्थित झाले होते. संजय राऊतांनी वापरलेला पत्ते अजून खुले आहेत हा शब्द प्रयोग शिंदे गटासाठी धडकी भरवणारा होता. कारण की जर भाजपाला सत्तेसाठी शिंदे व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय मिळाला तर शिंदेची बार्गेनिंग पॉवर किंवा त्याचं राजकीय महत्त्व एका क्षणात शून्यावरती येणार होतं. या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली की शिंदेच्या हॉटेलचा डाव आता त्यांच्यावरच उलटणार की काय. दुपार या ठिकाणी होत होते, म्हणजेच की मुंबईतील राजकीय वातावरण आणखीनच या ठिकाणी धुरकट आणि रहस्यमय झालेलं होतं. सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रुप्स आणि न्यूज चॅनेल्सवरती एका गुप्त युतीची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. ही चर्चा केवळ अफवा नव्हती तर त्यामध्ये काही ठोस तर्क देखील लावले जात होते. चर्चा अशी होती की भाजपा आणि एका मोठ्या विरोधी पक्षासोबत असे काय बॅकडोर म्हणजेच की डील झाली आहे ज्यामुळे शिंदे गटाची पूर्णपणे कोंडी होणार. या कथेमध्ये गुप्त युतीचा प्लॅन अत्यंत धक्कादायक होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदाची निवडणूक होईल त्या दिवशी विरोधी पक्षाचे ठराविक नगरसेवक सभागृहामध्ये गैरहजर राहतील. राजकारणामध्ये याला वॉकआउट स्ट्रॅटर्जी म्हणतात. म्हणजेच की उघडपणे शत्रू पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही पण मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून बहुमताचा आकडा खाली आणायचा. जर बहुमताचा आकडा खाली आला तर भाजपाला आपला स्वतःचा महापौर बनवण्यासाठी शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांच्या कोबड्यांची गरज पडली नसती. हा प्लॅन जर यशस्वी झाला असता तर शिंदेचा हॉटेल प्लॅन पूर्णपणे निष्फळ ठरला असता. ही माहिती जशी बाहेर आली तशी शिंदेच्या गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि अविश्वास वाढलेला होता. त्यांना कळून चुकलं होतं की नगरसेवक हॉटेलमध्ये या ठिकाणी डांबून ठेवणं ही जुनी पद्धत झाली आहे. खरा खेळ तर आता मंत्रालयामधून आणि फोन कॉल्सवरून फिरवला जात आहे. संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान या संपूर्ण राजकीय थराराचा सर्वात मोठा क्लायमॅक्स पाहायला मिळाला. एक अशी बातमी आली जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं. अफवा अशी पसरली की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंड मधून आपल्या दौऱ्यातून थेट मातोश्रीवरती फोन लावलेला आहे. अनेक न्यूज चॅनल्सने ही ब्रेकिंग न्यूज म्हणून या ठिकाणी म्हणजेच की चालवायला सुरुवात केली. असं म्हटलं गेलं की उद्धव ठाकरेंनी भाजपाला एका विशिष्ट अटीवरती छुपा पाठिंबा देण्याचं काम केलं आहे जेणेकरून मुंबई महापालिकेतून शिंदेचे अस्तित्व संपवता येईल. ही बातमी वाऱ्यासारखी पसरत असतानाच उद्धव ठाकरे स्वतः कॅमेऱ्यासमोर आले. त्यांनी अत्यंत शांत असंयमित पण तितक्याच ठामपणे या सर्व अफवांचं खंडन केलं. ते म्हणाले की आमची फडणवीसांशी कोणतीही चर्चा झाली नाही आणि अशा छुप्या युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. ही निव्वळ भाजपाची अफवा आहे. उद्धव ठाकरेंनी या गुप्त युतीचा जरी इन्कार केला तरी त्यांच्या देहबोलीतून आणि शब्दांच्या निवडीतून बरंच काही सूचित होत होतं. त्यांनी शिंदे गटावरती ज्या पद्धतीने टीका केली त्यावरून हे स्पष्ट होतं की पडद्यामागे काहीतरी हालचाली नक्की सुरू झाल्या आहेत. प्रश्न असा उरला की जर कोणतीही चर्चा झाली नाही तर मग ही फोन कॉलची वावडी उठवली कोणी. ही अफवा जाणीवपूर्वक अशा वेळी पसरवली गेली होती का जेव्हा शिंदे गटाला या ठिकाणी नमवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करता येईल का. रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण घडामोडींचा वेग कमी झाला नव्हता. राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. भाजपाला हे चांगलंच ठाऊक आहे की मुंबईवरती राज्य करायचं असेल तर त्यांना एकतर शिंदेच्या अटी मान्य कराव्या लागतील किंवा ठाकरेंबरोबरची छुपी हात मिळवणी करावी लागेल. पण ठाकरे बरोबरांची युती ही भाजपासाठी डबल इंजिन या ठिकाणी ठरू शकते. कारण की यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देखील त्यांच्यावरती टीका होऊ शकते. दुसरीकडे शिंदे गट आता अधिक सावध या ठिकाणी झाला आहे. हॉटेलमधील नगरसेवकांचा पहारा वाढवण्यामध्ये आला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं महत्त्व कमी होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे स्वतः स्वित्झर्लंडमधून हालचालींवरती लक्ष ठेवून आहेत. मुंबईच्या गादीवरती कोण बसणार हे आता केवळ मतदानावर नाही तर इगो म्हणजेच की बदला आणि सत्ता या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणावरती ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी दिलेला नकार हा कायमचा आहे की ही एक मोठी राजकीय चाल आहे? शिंदे गटाचा हॉटेल डाव यशस्वी होईल का? भाजप आपल्या चाणक्य नीतीने सर्वांना चकित करेल का? तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि राजकारणातील अशाच सखोल आणि धक्कादायक घडामोडींसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.